महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आज गडिंग्लज दौऱ्यावर होते. नगर परिषद शाळेचा विकास व्हावा, त्यांचा पट वाढावा, तसेच त्यांना आधुनिक टेक्नॉलॉजीचे ज्ञान मिळावे यासाठी संकेश्वर रोड येथे मधुसृष्टी विद्यालय येथे डिजिटल बोर्ड तसेच मधुसृष्टी मैदानावरील प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच मधुसृष्टी मैदानाच्या विकासासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याचे आजच्या दौऱ्यात सांगितले. आजच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. साहेब, मी ह्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून निवडून आल्या तुम्ही पहिल्यांदा ह्या कार्यक्रमाला आला आणि माझं काय भाग्य मला कळत नाही. मी ज्या दिवशी कार्यक्रम घेतोय त्या दिवशी पाऊस येते आणि आज परत पाऊस आलेला आहे. असो, पण तुम्ही सर्व ह्या पावसात सुद्धा सगळ्यांनी लवकर इथं कार्यक्रमाला आला आणि या कार्यक्रमाला हजेरी लावला त्याबद्दल मी पहिला सर्व मंडळाचे कार्यकर्ते असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच मला सांगायला साहेब आज अभिमान वाटतोय की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील युवक, म्हणजे कोणतीही माझी राजकीय पार्श्वभूमी नाही, आमच्या आजी सामाजिक कार्यकर्ते होते, ही जिथपर्यंत ठीक होती. माझे वडील 2 वेळा निवडणुकीला उभा राहिले, पण काही जनता दलची त्या काळातील लोकांनी माझ्या वडिलांचा 7 मतात पराभव झाला. तो पराभवाचा सल मनात ठेवून मी राजकीय जीवनात जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. त्या जनता दलच्या पूर्वीच्या लोकांनी आमच्या कुटुंबाला पूर्ण चेपण्याचं काम केलं. पण ज्यावेळी माझ्या जीवनात तुमच्यासारख्या नेत्याचा सहवास मला लाभला आणि तुमच्या मार्गदर्शनाने मी जी माझी वाटचाल केलो आणि तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाला जी ताकद दिला साहेब, ते खरोखर मी माझा जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला नाही सपला तोही विलीन झाला आता तुमच्यामुळे. सांगायचा उद्देश काय साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे गडिंग्लज तालुक्याच्या राजकीय पटलावर आणण्याचं काम तुम्ही केला. म्हणजे पारंपरिक ज्यांनी स्वतः मी नगराध्यक्ष, माझे वडील माझे आमदार, माझा नवरा उपनगराध्यक्ष, ह्याच्या पलीकडे गडिंग्लजचा कधी राजकारणाचा विचार झाला नाही साहेब. आमच्यासारख्या तरुण तुर्क युवकांना कधी राजकारणात एवढं वैभव प्राप्त झालं नव्हतं साहेब. आणि हे प्राप्त करण्याचं काम सर्वसामान्य युवकांना ताकद देण्याचं काम साहेब तुम्ही केला. त्यामुळे हे विसरून चालणार नाही. कारण की प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित लोकांना तुम्ही तिथं त्या सभावर पाठवला. हे मी तेच सांगतोय साहेब. मी परवा दिवशी पण ज्यावेळी तुर्भटमठ साहेबांचा हा प्रॉब्लेम झाला त्यावेळी मी सांगितलं की माझ्या नेत्याचा ज्या दिवशी मला आदेश येईल, उपनगराध्यक्ष असेल किंवा नगराध्यक्ष असेल, कुठलंही तुला पद सोडायचं असेल तर मी 2 मिनिटात सोडतो. कारण की माझ्या नेत्याने माझ्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे. त्यामुळे मला काय सत्ता हे तर काय महत्व नाही. माझं एक स्वप्न होतं की माझ्या वडिलांचं नाव नगरपालिकेत लागावं, नगरसेवक महेश सलवादेच्या पाठीमागं, एवढंच माझं स्वप्न होतं. आणि हे पूर्ण स्वप्न साहेब तुम्ही करा. माझा जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असेल तरी माझा राजकीय जन्म जर कोणी दिला असेल ते फक्त हसन मुश्रीफ साहेबांनी दिलं साहेब. जे तुम्ही काम केलेलं आहे आमच्या भीमनगरसाठी किंवा माझ्या प्रभागासाठी, गडिंग्लज नगर परिषद मधुसृष्टी म्हणजे आता जो आपण प्रेक्षक गॅलरीचं उद्घाटन घ्यायचं आहे त्या उद्घाटनाला साहेब तुम्ही 70 लाख रुपयाची प्रेक्षक गॅलरी तुम्ही मंजूर करून दिलाय. म्हणजे ज्यावेळी प्रशासक काळ होता त्यावेळी जे सोडवलं हाताने जी मदत करायची कार्यकर्त्यांना ती देण्याची ताकद साहेब तुम्ही केलाय. त्यामुळे आज प्रेक्षक गॅलरी उभारलेली आहे 70 लाख रुपयाची. तसेच गडिंग्लज नगर परिषद भीमनगर हद्दीतील आपलं समाज मंदिर असेल त्याला 20 लाख रुपयाचा भरघोस निधी साहेब तुम्ही दिलेला आहे. गडिंग्लज नगर परिषदेतील भीमनगर चिदानंद कांबळे घर ते भरत पेंटर घरापर्यंत 300 मीटर कॉन्क्रीट रस्ता 20,58,000 रुपयाचा साहेब तुम्ही मंजूर केलाय. आता तिथलं काम चालू आहे, प्रगती पथावर तिथलं काम चालू आहे. गडिंग्लज नगर परिषद भीमनगर हद्दीतील पोवाडे घर ते बाबासाहेब वस्त्री घरापर्यंत दोन्ही बाजूस कॉन्क्रीट गटर बांधकाम करणे 14,54,000 रुपये. गडिंग्लज नगर परिषद हद्दीतील सलवादे चौक पेइंग ब्लॉक बसवणे 5,51,000 रुपये. गडिंग्लज नगर परिषद संकेश्वरवरील झाकी उच्च विद्यालय कॉन्क्रीटीकरण करणे 20 रुपये. तब्बल 1,54,50,762 रुपयाचा निधी साहेब तुम्ही माझ्या प्रभागात दिला. हा प्रशासन काळात तुम्ही दिलेला साहेब जो निधी होता त्या निधीच्या माध्यमातूनच आम्ही जे काम करत आलो, बांधकाम कामगार असेल किंवा हे सगळी कामं असेल, त्या जे काम आम्ही केलंय त्या कामाचं उत्तर म्हणून या प्रभागातील लोकांनी गडिंग्लज शहरात कुणाला नाही तेवढं उच्चांकी मतदान मला देऊन त्या लोकांनी मला निवडून दिलं. त्यामुळे मी तुमचं तसंच माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा आभार व्यक्त करतो. आणि एक मला साहेब सांगायचं आहे की आज 2-3 कार्यक्रम झाले. नगरपालिकेची शाळा ही मधुसृष्टीची शाळा साहेब बंद अवस्थेत होती. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी जे काय काम केलंय आणि आम्ही काय ह्या 6 महिन्यात काम केलंय ह्याचं मी 2च मिनिटात तुम्हाला उत्तम असं उदाहरण देतो. ही शाळा साहेब बंद पडलेली होती. माझा मित्र रश्मीरा देसाई
शिक्षण मंडळ सभापती झाला, त्याचा सारखा मुख्याधिकारी साहेब आमच्याकडे येता होता की ही शाळा चालू झाली पाहिजे. त्याविषयी आमचे नगराध्यक्ष साहेब तुरपटकर साहेब यांनी सुद्धा त्याला चांगली साथ दिली आणि आम्ही इंग्लिश मिडियम शाळा इथं 2 वर्ग पहिला स्वरूपात प्राथमिक स्वरूपात चालू करण्याचं काम केले. नगरसेविका स्वातीताई चौगुले यांनी वरती व्यासपीठावर बसायचं आहे. तसेच साहेब ज्यावेळी नगरपालिकेत आपण एखादा नळ कनेक्शन घ्यायला जातो, नळ कनेक्शन गेल्यावर एक 500 रुपयाचा स्टाम्प आपण घेत होतो आणि त्या स्टाम्पची काही नगरपालिकेला गरज नव्हती. मी मुख्याधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं आणि मुख्याधिकारी साहेबांनी मला लगेच सांगितलं की ते स्टाम्प आपण रद्द करू. म्हणजे जो आपल्याला स्टाम्पसाठी 500 रुपये आणि इतर लिनावं ह्याच्यासाठी 1000 रुपये गोरगरिबांना खर्च होता, तो खर्च आम्ही माफ करायचं काम म्हणजे नगरपालिकेत केलेलं आहे. तसेच सर्व चांगल्या आजपर्यंत सर्व विकास कामं गांधीनगरच्या पुढे कधी जात नव्हते, पण झोपडपट्टी सारख्या वस्तीत आणि राम पाटील लेआउटला लागून 14 गुंठेचा लेआउट जो माझ्या प्रभागात आहे दुंडगा मार्गात, त्या दुंडगा मार्गातील मी माझी वसुंधरामध्ये 50 लाख रुपयाचं तिथं मी बाग बगीचा धरलेला आहे. म्हणजे साहेबांनी हे जे फंड आम्हाला दिले त्या माध्यमातून तिथं 60 लाख रुपयाचं फंड आम्ही लावण्याचं काम केलेलं आहे. येत्या काळात ते सुद्धा काम चालू होईल. आज माझी जाता जाता एक विनंती होती की काही लोकांचं म्हणणं होतं की प्रेक्षक गॅलरीला नाव काय द्यायचं. तर माझी आज विनंती मुश्रीफ साहेबांच्या मी इथं समोरच मी माझी एक विनंती मी व्यक्त करतो की लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती मागच्याच महिन्यात झालेली आहे आणि शाहू महाराजांचे योगदान जर या कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि जो देशात शाहू महाराजांचा विचार पोहोचवला जातो, जो पुरोगामी विचार शाहू महाराजांनी या देशाला दिलाय, त्या राजश्री शाहू महाराजांचं नाव साहेब ह्या प्रेक्षक गॅलरीला मिळावं मी अशी विनंती करतो. सगळ्यात मला सांगायला वाटते की आमची इच्छा होती की मुस्लिम साहेबांचं या प्रेक्षक गॅलरीला नाव द्यावं, पण साहेब त्या नावासाठी कधी माझं नाव द्या असं त्यांनी म्हटलं. मला खडसवून सांगितलं त्यांनी की माझं नाव काय नाटक करायचं मला साहेबांनी सांगितलं. आणि एका बाजूला साहेब गडिंग्लज शहरात माझ्या वडिलांचं नाव द्या म्हणून सारखं पाठ लागले असतात आणि एका बाजूला तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी कुठलीही प्रसिद्धी कुठल्याही न हे करता जाणारे व्यक्ती, त्यामुळे मी राजश्री शाहू महाराजांचं ह्या प्रेक्षक गॅलरीला नाव साहेब द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय महाराज. आणखी एक छोटीशी चूक राहिली, जे आता शिष्यवृत्तीमध्ये नंबर विद्यार्थ्यांच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे नंबर येतात त्यांना शासनाकडून 5,000 रुपयाचं आपण मानधन देतोय. शासनाकडून त्यांना 5,000 शिष्यवृत्ती येत्या. पण आमच्या शिवसाहेबांनी आमची चर्चा झाली, मी मुश्रीफ साहेबांची त्याला अनुमती घेतली आणि नगरपालिकेतल्या आपल्या नफा फंडातून जो विद्यार्थी शिष्यवृत्तीत पात्र ठरतोय त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर एक थाप देण्याचं काम म्हणून आम्ही त्यांना 5,000 रुपये नगरपालिकेच्या स्वखर्चातून देण्याचा आज मी इथं घोषित करतो. आणखीन एक दुसरा मुद्दा जो साहेब आज प्रेक्षक गॅलरी आपण बांधल्या, पण हे ग्राउंड 12 फक्त आपल्या शाळेच्या नगरपालिकेच्या जे विद्यार्थी शाळेचे नंबर घेतात त्या विद्यार्थ्यांना फक्त द्यायचं. आणि आज परिस्थिती साहेब हे मैदानात तुम्ही बघितलं प्रेक्षक गॅलरी तुम्ही बांधा म्हणून आज मी इथं पावसात सुद्धा एकदम कुठून बसलेला आहे. पण आता येतेल्या काळात माझं काय म्हणणं होतं की दलित वस्तीचा जो फंड येणार आहे तिथली साहेब पूर्ण ह्या एरियात जर बघितलं एक सुद्धा मैदान नाही, हे मधुश्रेष्ठी विद्यालय सोडलं तर इथं आम्ही ग्रास रूटचं आम्ही एक मैदान चांगलं करून त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज वगैरे करून हे तुमचं स्वप्न आहे की कडगाव रोडला तुम्ही फार मोठ्या प्रमाणात बालेवाडीच्या धर्तीवर तुम्ही स्टेडियम बांधायचं तुमचं साहेब मनोधैर्य आहे. त्या धर्तीवर माझं सुद्धा इथे एक छोटासा तुम्हाला विनंती आहे की आजच्या भाषणातच तुम्ही मला सांगावं आणि त्याला तुम्ही सांगितलं म्हणजे माझं काम 2 मिनिटात होऊन जाईल आणि त्या खेळाडूंना खरोखर चांगलं मैदान इथे उपलब्ध होईल साहेब. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज.